तसे राज ठाकरे तुमचे जवळचे मित्र, कधी काळी ते मोदींची भूमिका मांडत होते, आता ते अचानक उद्धवजींसोबत एकत्रित आले. बरं, काँग्रेसचा जो मुद्दा होता वोट चोरीचा तोही त्यांनी प्रखरपणे त्यांच्या पद्धतीनं मांडला, पण आता काँग्रेसलाच ते नकोसे झाले. नाही, सगळ्या विधानाची फोड नीट करायला लागेल. माझे मित्र वगैरे हा विषय आता नाही आहे, तो बाजूला पडला. ते एक नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, मी एक कार्यकर्ता आहे आणि आता राज्य सरकारमध्ये मंत्री आहे. मित्र वगैरे होते, आता तो विषय राहिला नाही. विषय त्यांची मैत्री कोणाशी राजकीय म्हणतोय हे त्यांनाच ठरवावं लागेल. त्यांना कधी भारतीय जनता पक्षाजवळ वाटतं, कधी शरद पवारांबरोबर त्यांनी प्रचार केला आहे, कधी काँग्रेसच्या लोकसभेला प्रचार केला, आता उद्धवजींबरोबर जात आहेत. अरे एक काहीतरी तर भूमिका घ्या ना. मनसेला एक सरळ भूमिका आहे का, हाच खरा प्रश्न आहे मराठी माणसाच्या मनात. आणि त्यावेळी सरपटणारी, वळणं घेणारी अशी भूमिका मनसेची आहे. कोणाच्या मागे सरपटत जातात असं वाटतंय? तर त्यांना ठरवायला लागेल. आज मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. मी आकलन जे समोर दिसतंय ना ते मांडतोय. ते काँग्रेसचा प्रचार लोकसभेला केला, मोदीजींबरोबर आणि भारतीय जनता पक्षाबरोबर आले, मग शरद पवारांना विरोध करून शरद पवारांच्या मंचावर ते होते, अगदी कम्युनिस्टांबरोबर पण आता बसले. आणि आता भाऊबंदकी, त्यांचा तो अंतर्गत विषय, भाऊबंदकी संपली, आता जातील म्हणे. अरे काहीतरी तर सरळ वागा, काहीतरी तर भूमिका ठेवा. बरं, एकीकडे तिथला जर आपण विचार केला की बाबा आघाडीमध्ये काहीतरी बिघाडी दिसतीये, की काँग्रेस म्हणते मी एकटे लढेन, कारण कुठेतरी काँग्रेसला अशी भीती वाटते की आपला जो वोटर आहे हा पूर्णत्वे एकत्रित लढलो तर तो उभाठाकडे जाईल, त्यामुळे कुठेतरी आपला वोट वाचवण्यासाठी म्हणून काँग्रेस एकटी लढते असं आपलं आकलन आहे का? सगळ्यांची यांची अस्तित्वाची लढाई आहे. काँग्रेसला स्वतःचं अस्तित्व लोकांनी नाकारलं आहे. पक्षाचं अस्तित्व टिकावं म्हणूनची धावपळ आणि पडापड आहे. उद्धवजींचा पक्ष अन्य पक्षाला जो डोळा मारतोय मनसेसहित, ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मनसे जर जाणार असेल शिवसेनेबरोबर तर आपलं काय तर राहू दे म्हणून त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. बरं, शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व आजच वाचलं असेल आपण, अर्जही कोणी करायला तयार नाहीत. उमेदवारीच्या अर्जाच्या तारखा वाढवायला लागल्यात त्यांना. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ही शप म्हणजे शरद पवार पक्षाची परिस्थिती. हे सगळे अस्तित्वासाठी लढत आहे. मुंबईकरांसाठी कोण लढत आहे? मुंबईकरांसाठी देवेंद्र फडणवीस लढत आहेत, एकनाथ शिंदे लढत आहेत, महायुती लढते, भारतीय जनता पार्टी लढते, महायुती लढते. त्यांनी 5 कामं दाखवावी ना. गल्लीतल्या नगरसेवकांनी लावलेल्या लाद्या चांगलं काम आहे, ते नाही म्हणत आहे मी. 5 ठळक कामं दाखवावीत. 5 केलेल्या घोषणा उद्धवजींनी पूर्ण केल्या दाखवाव्यात, पेंग्विन सोडून. आणि मग मी त्यांना विचारतो, 5 कामं आम्हीच सांगतो. नितीन गडकरीजींनी 52 पूल केले मुंबईत, भाजपने केले. देवेंद्र फडणवीसजींनी 9 मेट्रोचे रूट भाजपने केले. कोस्टल रोड भारतीय जनता पक्षाने केला. महायुतीने अटल सेतू केला. नवीन एअरपोर्ट भाजपने केला, महायुतीने केला. अहो अगदंच काय, गुंडांच्या टोळ्याचा खात्मा गोपीनाथ मुंडेजींनी केला. अहो तुम्ही 5 कामं दाखवा ना. मग तुम्हाला 5 कामं ज्यावेळेला दाखवता येत नाहीत ना, त्यावेळेला 5 पक्ष एकत्र येण्यासाठी ही लंगडी करावी लागते. पण एकत्र कुठे येतात? काँग्रेस वेगळं लढते, लंगडी करावी लागते म्हटलं, स्पर्धा पण नाही म्हटलं.